नमस्कार मित्रांनो, मी आज तुम्हाला आमच्या मालवणमधील पहाटेचा माशांचा लिलाव दाखवणार आहे. हा लिलाव आहे मुख्य मासळी मार्केटच्याच बाहेर समुद्रकिनारी पहाटे 6च्या दरम्यान चालू होतो आणि तो 8च्या दरम्यान संपतो. मित्रांनो, मच्छीमध्ये तुम्हाला ताजे बोंबील, हलवा, पापलेट, सुरमई, खेकडे, मुशी, कोलंबी, ताजे फडफडीत बांगडे, कापी अशी बरीच लहान मोठी मासळी तुम्हाला लिलावाच्या वेळी पाहायला मिळते. या लिलावात स्थानिक कोळी बांधव व महिला मासे विकताना दिसतात. मित्रांनो, तुम्हाला मासे विकत घ्यायचे असतील तर तुम्ही या लिलावात बोलीसुद्धा लावू शकता. जो माशांना जास्त बोली लावेल त्याला मासे दिले जातात, हेही तेवढेच खरे आहे. हा लिलाव आहे तो किनारपट्टीवरील माशांचा लिलाव पर्यटकांसाठी आणि मासेप्रेमींसाठी खूप लोकप्रिय आहे. या मच्छीच्या लिलावातच उभं राहून तुम्ही मालवणच्या किल्ल्याचे सुद्धा दूरदर्शन घेऊ शकता. मित्रांनो, घेतलेले मासे कापून साफ करून देण्याची व्यवस्थाही बाजूलाच केलेली असते. या पहाटेच्या लिलावात आजूबाजूच्या गावागावातून तसेच लांब लांबूनही लोक येतात आणि पर्यटकही येतात, त्यामुळे खूपच गर्दी असते. पहाटेचा पक्ष्यांचा किलबिलाट आणि कोवळे ऊन यांच्या सानिध्यात हा लिलाव भरतो. मित्रांनो, हे दृश्य पाहायलाही खूप बरे वाटते. मी आज माझ्या घरी घेऊन जाण्यासाठी एक ताजी फडफडीत सुरमई घेतली आहे. तुम्ही ती बघूही शकता. आता मी या काकांजवळ ती साफ करून कापून घेणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही अशा पहाटेच्या लिलावात गेले आहे का हो कधी? ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.